मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार तोफ डागली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे बंधूंबाबत मोठा दावा केला होता। लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला होता आणि त्यावरून आरोपांच्या जोरदार फैरी सुरू झालेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक नवा दावा करून वादाची वाद पेटवली आहे। तसं पाहिलं तर मागच्या आठवड्यापासून प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळे दावे करण्याची मालिकाच सुरू केली आहे। 4 जूनच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार आहेत। शरद पवार सुद्धा भाजपसोबत जाणार असल्याचा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे होतील असं भाकीत सुद्धा आंबेडकर यांनी वर्तवलं। लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभा निवडणुकांच्या आधी राज ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख पद जाईल असा दावा आंबेडकर यांनी केला। त्याला 4 दिवस उलटले नाही तोच प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे बंधूंच्या बद्दल एक नवी भविष्यवाणी केली आहे। लोकसभेच्या नंतर हे दोघंही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्या बद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात सोमवारी मतदान होणार आहे आणि त्याआधीच प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल दावा केलाय। तसं पाहिलं तर राज ठाकरे यांनी आधीच महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। त्यानंतर भाजप नेत्यांच्या आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। गेल्याच महिन्यात राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएतील प्रमुख नेते अमित शहा यांची भेट घेतली होती। तर इकडे मुंबईत भाजपचे वेगवेगळे नेते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी देत आहेत। मात्र उद्धव ठाकरे सातत्यानं भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहेत। त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांचा दावा खरा ठरणार की खोटा हे पाहण्यासाठी काही महिने थांबावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।